Hello, good morning everyone. My name is Madhav Anandrawarji and today we are gonna learn the two section of the BNS. One is a section 1 and another is a section 2 of the BNS. Okay, yesterday was Sunday, that's why I couldn't make the video and upload the WhatsApp. So today we are gonna learn the two section of the BNS. One is a section 1 and another is a section 2. तर मित्रांनो, आज आपण जे काही फौजदारी गुन्हे आहेत, फॉर एक्झाम्पल ते मर्डर असो की रेप केसेस असो की चोरी असो की दरोडेखोरपणा असो, कोणतेही जे फौजदारी गुन्हे आहेत ज्या कायद्याद्वारे चालतात त्याचंच नाव म्हणजे बीएनएस. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं आहे की बीएनएस मध्ये टोटल एकूण 358 सेक्शन आहेत. तर त्या 358 पैकी आपण आज 2 सेक्शन पाहणार आहोत. तर सेक्शन 1 म्हणजे असं आहे की सेक्शन 1 मध्ये असं दिलेलं आहे, टायटल अँड एक्सटेंट अँड ऑपरेशन ऑफ द भारतीय न्याय संहिता 2023. तर याच्यामध्ये असं सांगितले आहे की या कायद्याचं जे नाव आहे ते भारतीय न्याय संहिता 2023 असेल आणि याचं जे कार्यक्षेत्र आहे, तर कार्यक्षेत्र असं सांगितलं आहे की हा कायदा पूर्ण भारतभर लागू असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, जे काश्मीर आणि जम्मू हे 2 राज्य आहेत या ठिकाणी थोडा अटीतटीचा सामना आहे असं सेक्शन 1 मध्ये सांगितलं आहे. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर कोणताही क्राईम जर तो महाराष्ट्रात कोठेही केला तर त्याचा जो खटला आहे तो बीएनएस द्वारेच चालेल, भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गतच चालेल. पण एखादा व्यक्ती जर तो एखादा गुन्हा जर जम्मू आणि काश्मीर मध्ये केला तर तिथं त्याचं काय, तर काही गोष्टींमध्ये असं तिथं नमूद केलेलं आहे की संसदेला ज्या बाबीवर अधिकार आहेत त्याच बाबीवर हा कायदा लागू आहे. ज्या बाबीवर संसदेला अधिकार नाही तिथे हा कायदा लागू होत नाही असं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे सेक्शन 1 मध्ये. समजलं? तर आता बघूया आपण सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये असं आहे की पनिशमेंट ऑफेन्स अंडर दिस संहिता. तर म्हणजे नेमकं काय, हा कायदा पूर्ण भारतभर लागू आहे आणि भारतात कोठेही जर कोणीही कोणतंही जर क्राईम केलं तर त्याला शिक्षा केली जाईल असं सेक्शन 2 मध्ये सांगितलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारताच्या जर बाहेर दुबईमध्ये भारत देशाव्यतिरिक्त जर दुसऱ्या देशामध्ये जर कोणी गुन्हा केला तर त्याचं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला. तर त्याचं उत्तर असं आहे की एखादा भारतीय नागरिक जर दुबईमध्ये राहत असेल आणि दुबईमध्ये जर तो एखादा क्राईम केला तर त्याला सुद्धा बीएनएस सेक्शन 2 नुसार त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि त्याचा जो खटला आहे, उदाहरणार्थ त्याने जर एखाद्याची खून बाहेर देशात केला असेल तर तो खून तो आपल्या भारत देशामध्येच केला आहे असं गृहीत धरून त्याच्यावर कारवाई केली जाईल व त्याला जे काही शिक्षा आहे ते शिक्षा दिली जाईल असं सेक्शन 2 मध्ये सांगितलं आहे. समजलं? थँक्यू. उद्या आपण सेक्शन 3 मध्ये काय सांगितलं आहे हे आपण बघणार आहोत. ओके.